बघा कशा घातल्या त्या रंगीबेरंगी भातुड्या। हे बघा ही भातुडी केली गऱ्याची। खरं पण ही गरा मी रात्रभर भिजवून भातुडी केलेली नाही, किंवा तास 2 तास गरा भिजू घालून मिक्सरमधनं काढून बी ही भातुडी केलेली नाही। किती कुरकुरीत झाले तुम्हाला तोडून पण दावते। बघा बारीक रवा आहे, एकदम बारीक रवा आहे असा घ्यायचा। हे ताटात असं ओतून घेते, गॅस चालू करते, पातेलं ठेवून घेते, गरा मोजलेल्या वाटीनंच पाणी मोजून टाकते। 1 2 3 4 5 6 हे 7 वाट्या पाणी झाले। उद्या चांगलं खळखळ उकळी असतो थांबूया। पाण्याला उकळी आले चमच्याभर मीठ टाकते, अर्धा चमचा पापड खार टाकते, कारण लई पापड खार टाकायचं नाही, थोडा टाकायचा। जिरी टाकून घेते, तीळ पण टाकते। तुम्हाला दिसतच असेल पाण्याला उकळी आली खळखळ। गॅस बारीक करते, थोडा 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 गरा टाकून गरगटून घेते। अशी बारीक धार लावायची म्हणजे यात गाठी होत नाही। त्या गरा टाकत असताना गर 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 फिरवायचा, हात असा चालू ठेवायचा चांगला जोरात। रवा टाकून असं गरगटलंय पीठ, हे सगळं गरगटून झालंय। आता ताट झाकून ठेवते, ताट झाकते 3 मिनिटाला हे ताट काढून गरगटून अजून तासच ताट झाकून ठेवते। हो का असं ताट झाकून ठेवलं होतं। हे सगळं पीठ आपलं आता शिजलंय बघा। मी आदनंमधनं 1-2-3 वेळा ह्याला ताट झाकून काढून असं का नाही पीठ गरगटून चांगलं हे पीठ आता शिजले। पीठ शिजले कसं ओळखायचं हो का, एका प्लेटमध्ये हो का ही पीठ असं इकडं इकडं वरंगळलं का नाही तर म्हणायचं आपण शिजलं नाही। तर ही पीठ कुठं वरंगळतच नाही हो का। आता ही पीठ आपलं शिजले, भातुड्या घालण्यासाठी तयार झाले। तवर ही मी झाकून ठेवते आणि कागद ती हातरून घेते, गॅस बंद करते। ही भातुड्याचं पीठ थोडं काढून घेतलं, यात कलर टाकते, कलरच्या भातुड्या करायच्या त्या। कागदाला तेल ही काही लावलं नाही बरं का, कारण तेल लावल्यावर भातुड्या कोमट होते त्या। सगळ्या मी कलरच्याच करायच्या भातुड्या, पांढऱ्या काय करत नाही। मला कलरच्याच सगळ्या घालायच्या त्या म्हणून मी कलरच्या घालायला लागले। तुम्हाला जर कलर घालायचा नसलं तर तुम्ही घालू नका। लई बी गरम गरम घालायचं नाही, पीठ थोडं गार होऊ द्यायचं आणि मग घालायचं। सगळ्या भातुड्या मी कलर टाकून अशा सगळ्या घालून घेते। हो का सगळ्या भातुड्या मी अशा घालून घेतल्या त्या बघा। हो का झालं आता घालून झाले, आता एकच राहिली घालायची। सगळे असे मी कलर टाकून घातल्या त्या भातुड्या। बघा कशा घातल्या त्या रंगीबेरंगी भातुड्या, दिसायला पण किती छान दिसायला लागल्या त्या। सगळ्या भातुड्या मी अशा घालून घेतल्या त्या बघा। आता घरातच घातल्या त्या, पंख्याखाली घातल्या त्या चट। आता पंख्याच्या हव्यानं ही वाळत्या त्या। राहिलेल्या पिठाचं असं मी सांडगं सोडून घेतले तर हे बघा। काल आपण 11 वाजता भातुड्या घातल्या त्या, ही काल 11 वाजल्यापासून दिवस मावळस्तोवर आणि रात्रभर ही पंख्याच्या हवेनं सगळ्या अशा वाळल्या त्या। ही आता काढायच्या त्या, काढून अजून उन्हाला वाळू घालायच्या त्या। सगळ्या काढून उन्हाला लावते बघा। हो का तेल लावलं नाही काय नाही, कशा झाल्या त्या घालताना वाटल्या का नाही किती जाड आहे त्या, किती पातळ झाल्या त्या बघा। हो का थोड्या थोड्या वल्ल्या आहेत त्या, आज दिवसभरात वाळते त्या चांगल्या। कशा आहे त्या पातळ 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 निसत्या। सगळ्या कलरच्या भातुड्या तुम्हाला काढून दावते। हे बघा दिसायला एवढ्या छान दिसते ते, म्हणल्यावर तळल्यावर कशा लागत असतील, ह्याची कल्पनाच माणसाने केली जावी। हे का सगळ्या काढते हो का, अशा वल्ल्या वल्ल्या आहेत त्या। एक इळभर मी ही भातुड्या पसरून उन्हात घातल्या होत्या, आता वाळल्या त्या चांगल्या कडंग वाळल्या त्या।
हे बघा, ही भातुडी केली गऱ्याची. खरं पण ही गरा मी रात्रभर भिजवून भातुडी केलेली नाही, किंवा तास 2 तास गरा भिजू घालून मिक्सरमधनं काढून बी ही भातुडी केलेली नाही. ही गरा उकळलेल्या पाण्यात टाकून गरगटला आणि भातुड्या घातल्या. त्या किती छान झाल्या त्या बघा तुम्ही भातुड्या. तुम्हाला जर वाटलं व भातुडी चांगली झाली आहे, तुम्हाला जर ही व्हिडिओ जर ही आवडला, तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. हे बघा, घालताना एवढी भातुडी होती, तळल्यावर एवढी झाली. हे का अशी दुप्पट फुगली भातुडी. किती कुरकुरीत झाली तुम्हाला तोडून पण दावते. हो का, अशी इतकी खुसखुशीत अशी ही भातुडी झाली आहे गऱ्याची. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही नक्कीच अशा भातुड्या शिकचाल. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भातुड्या कशा झाल्या ते कमेंटमधून सांगा.